तरुण चौहान असं या व्यक्तीचं नाव आहे। त्याची पत्नी राजस्थानच्या सिकर येथील खातू श्यामजी मंदिरात गेली होती। दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर ती सध्या परतीच्या मार्गावर आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोलकरीण घरी पोहोचली असता तिला तरुण चौहान याचा मृतदेह लटकत असल्याचं दिसलं। यानंतर ही घटना उघडकीस आली। यावेळी तरुण यांच्या आई आणि मुलाचा मृतदेह बेडवर पडलेला होता। मोलकरणीनं तात्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली। यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। वरिष्ठ पोलीस अधिकारी सूरज राय यांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबात एकूण 4 सदस्य होते। यामध्ये तरुण चौहान, त्यांची आई, पत्नी आणि मुलगा यांचा समावेश होता। त्यांची पत्नी राजस्थानच्या सिकर येथील खातू श्यामजी मंदिरात गेल्या होत्या। प्राथमिक तपासात दिसत आहे त्यानुसार तरुण यांनी सर्वात आधी आई आणि मुलाला विष दिलं। यानंतर त्यांनी आत्महत्या केली। या प्रकरणी तपास सुरू आहे असंही अधिकाऱ्यानं सांगितलं। पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत। शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असंही पोलिसांनी सांगितलंय। शेजाऱ्यांनी सांगितलंय त्यानुसार तरुण चौहान यांची आई गेल्या बऱ्याच दिवसापासून आजारी होती। तसंच डोक्यावर कर्ज असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असाही दावा केला जात आहे। शेजाऱ्याने सांगितले की ते नाराज का होते याची कल्पना नाही, कारण काही दिवसांपूर्वी पेप्सीची डीलरशिप घेतली होती। यांनी त्यांना फार मोठं नुकसान झालं होतं। त्यानंतर त्यांनी कर्ज फेडण्यासाठी घराचा एक भाग विकला होता। आता काय झालं याची कल्पना नाही। पत्नी परत आल्यानंतरच नेमकं काय ते समजू शकेल। पत्नी स्वतःहून गेली की पतीनेच मुद्दाम पाठवून दिलं हे देखील स्पष्ट होऊ शकलेलं नाही।